82 मतांनी झालेला पराभव म्हणजे नवी दिल्लीकरांनी। त्यामुळे नक्कीच दिल्लीमधला हा विजय जो आहे तो महाराष्ट्राचा देखील मोठा वाटा असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलं जाते। कॅमेरा संतोष गणेश सोरा, टीव्ही मराठी, ठाणे। जल्लोष साजरा केला जातोय तर दिल्लीमध्ये सुद्धा जवळपास 27 वर्षांनंतर भाजपला दिल्लीमध्ये कमळ फुलवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि त्यानंतर आता मोठा जल्लोष दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा केला जातोय। हरियाणा आणि महाराष्ट्र यानंतर दिल्लीमधली सत्ता काबीज करण्यात भाजपला यश आलेलं आहे। पुण्याचा मोठा फरक खरं तर या आकडेवारीमध्ये दिसतोय। भाजप 48 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे तर आपला 22 जागा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे 48 आणि 22 हा मोठ्या आकडेवारीचा फरक दिसतो। तर भाजपला 40 जागांचा फायदा या निवडणुकांमध्ये झालेला आहे। 2020 मध्ये भाजप अवघ्या 8 जागांवर होती आणि आता भाजप 48 पर्यंत पोहोचले। 40 जागांची वाढ यामध्ये झाली। तसंच वोटिंग शेअर मध्ये सुद्धा भाजपच्या वाढ झालेली आहे। तर आपला मात्र मोठा धक्का या ठिकाणी बसलाय। मद्य धोरण घोटाळा त्याचबरोबर दिलेली आश्वासनांची न झालेली पूर्तता या सगळ्याचा परिणाम म्हणून आप आता 22